मंडळी, आपण आज याचं बनवूया फूस भाजी. आता तुम्ही बनवता का माहित नाही, पण आमच्याकडे जशी बनवता ना, आम्ही बनवतो ना तसंच करणार आहे. काल गावावरून येताना ज्याच्या बाबांनी छोटासा फणस पहिल्यांदाच आलाय गावावरून, आता त्याचं मर्डर करूया आणि फूस भाजी बनवूया. आता प्रत्येकाची पद्धत वेगळी वेगळी आहे, तुम्हाला मी दाखवते फूस भाजी कशी बनवतात ते. चला तर स्टार्ट करूया. कोकणातला पहिला रानमेवा म्हणजे पहिला फणस आला आहे. अजून काजू यायचे. चला बघूया आपली रेसिपी पूर्ण. आता मम्मी मला हे कापून देणार आहे. हे बघ काय पडलं खाली. तर मंडळी चला आता फणसाला पण कापून घेऊया आपण. याला आपण आज फूस भाजी बनवूया. आणि याचे हाताला लाव आणि आले ना. आणि गरे झाले तर गरे झाले तर फुसभाजी करतात. मी बघितलं व्हिडिओ करतात. काय करतात आपल्याकडे नाही करत ना. आम्ही नाही मोठा नाही करून टाकायची. बाजूचं सगळं काढून टाकलं. हा हा नाही फोन करायला लागेल. दाखव इकडं. अशा प्रकारे काढून घ्यायचे. आता हे आपल्याला कुकरला लावायचं लागेल ना. मी आणते. हा कापून ते कुठे भांडा आण पहिलं. नंतर कापून पण घालतात लोक. काय काय शिजल्यावरती कापतात. भाजी बाजू टाकून द्यायची. तिथे खायचं नसते. काय नाही शिजवू. हे नाही शिजवत. हे कोणी नाही टाक मध्ये पाण्यामध्ये. हे नाही. हे पोळ्या करायचेच मला. अजून त्याची पाव काढायची आहे. हा मधला भाग काढायचा आहे. मधला भाग पावीचा भाग काढायचा आहे. आणि नंतर ती बटाट्यासारख्या बारीक बारीक फोड्या करून बारीक पातळ घे. शिजव फोडणी द्यायची डायरेक्ट. काय शिजवायची. नंतर ती बारीक बारीक म्हणजे काय बारीक करायची. दूध कसा बनवायचा. तिला थोडस त्याच्यात टाकायची. धना आणि लसूण चांगली भरपूर घालू लागते. लसूण हा घेतलंय मी. म्हणजे फूसभाजी सेपरेट करून घेतलंय बघा. आता त्याला अशा प्रकारे फूसभाजी मी सेपरेट करून घेतले. आता याला सगळं टाकून घ्या. मसाले वगैरे